तर आता राज्यामध्ये सध्या हिंदीचा वाद सुरू आहे आणि त्यामुळे आरोपांच्या फेरी देखील झडतायत। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। एवढं प्रेम उतू जातंय तर मातोश्रीचा एक भाग राज ठाकरेंना देणार का? ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवरून नारायण राणेंचा टोला। तर दोन्ही भाऊ एकत्र आल्यास काही होणार नाही अशी टीका। मुंबई तोडण्यासाठी फडणवीसांवर मोदी शहांचा दबाव। संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार। तुमच्यात किंवा कुणाच्याही बापामध्ये मुंबई तोडण्याची ताकद नाही, फडणवीसांनी केलं होतं वक्तव्य। त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकारचा नवा GR जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। धोरणाच्या पुनर्विचारासाठी डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली समिती। पूर्वीचे 2 GR औपचारिकपणे रद्द, नव्या GR मध्ये उल्लेख। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची वरळी डोममध्ये पाहणी। बाळा नांदगावकर, अनिल परब, नितीन सरदेसाईंकडून 5 जुलैच्या मेळाव्याच्या तयारीचा आढावा। एका पक्षाकडून गर्दी होणार नाही म्हणून बऱ्याच पक्षांचा मेळावा। ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यावरती आशिष शेलारांची खोचक टीका। मराठी माणूस एकत्र आल्यानं सरकार हादरलंय। सरकार हादरल्यानं GR रद्द केलेला आहे। मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। मराठी माणसाच्या एकजुटीमुळे राष्ट्रीय पक्ष घाबरलेत असंही देशपांडे यांनी म्हटलं। आम्ही प्रेम वाटतो। 2 भाऊ किंवा दूरचे लोक जर जवळ येत असतील तर आम्हाला आनंदच आहे। ठाकरे बंधूंच्या मुद्द्यावरती अमृता फडणवीसांचं वक्तव्य। तर लहान मुलांची आकलन शक्ती चांगली असते, शैक्षणिक दृष्ट्या जास्तीत जास्त भाषा मुलं शिकत असतील तर चांगलंच, अमृता फडणवीसांची भूमिका। मी कुठल्याही पक्षाचा नाही, राष्ट्रपती सदस्य म्हणून माझी निवड करण्यात आली। मी भाजपासोबत बसलो नाही, स्वतंत्र बाणा ठेवला। राज आणि ठाकरे तसंच अन्य तज्ज्ञांसोबत पालकांसोबत बोलून वेळेत अहवाल सादर करणार, सरकारच्या समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांचं वक्तव्य। मातोश्री परिसरात उभाटानेच केला मराठीचा घात अशा आशयाचे बॅनर्समधून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न। कलानगर सर्कलमध्ये लावलेले बॅनर हटवले।